अजिंक्य साई 11 संघाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आपण पाहतोय इन्व्हाइट केले ते म्हणजेच टीम मातोश्री 11 संघाला. दोन्ही मातोश्री 11 अंबरनाथचे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 4 ओव्हरचा सामना. पहिल्या षटकाला होते सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल आणि दोन्ही बॅटर्स देखील तयार. अजिंक्य साई 11 टीम आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या मित्रांनो. अजिंक्य साई 11 टीम स्वागत आहे दादा. डावाला सुरुवात. पहिलाच बॉल. चांगला प्रहार. पहिल्याच बॉल वरती धावा मिळतील 4. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि तितकंच जबरदस्त व्यक्तिमत्व विनायक शेठ जाधव साहेब इथे उपस्थित होतात. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. इथे मात्र शेवटच्या क्षणाला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सेकंड स्लिपला ऍक्शन मध्ये आणलं. गलीमध्ये जे प्रोटेक्शन आहे शॉर्ट थर्डमॅन मध्ये खेळण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणाला बॅटरचा. पण हे धाव मिळेल ती एकच. चांगली फिल्डिंग. पण पहिल्या 2 बॉलमध्ये साहिलने आपला इंटेंट स्पष्ट केलं. हलक्या हाताने मनगटी फटका. चांगला स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने. धाव मिळतात म्हणजे 4. या डावामधील दुसरा चौकार 3 बॉलमध्ये झालाय. पहिल्या डावामध्ये 4 चौकार आपण फक्त पाहिले. ते चौकार येण्यासाठी देखील फलंदाजांना चांगली दमछाक घ्यावी लागली. पण आता मात्र दुसरा सामना संघ बदलले पण त्यांचे इरादे देखील बदलले. 3 चेंडूंमध्ये 2 बाउंड्रीज आणि धावा फलकावरती 9 आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच साई गणेश कल्याण विपक्ष जॉर्ज 11 कल्याण. हा सामन्याकडे सर्वांचं लक्ष असेल. साई गणेश कल्याण आणि जॉर्ज 11 कल्याण. कल्याण मधीलच 2 दादा संघ एकमेकांच्या समोर एकमेकांना परास्त करण्यासाठी उतरतील. आपल्या एरियामधील जेव्हा संघ आपल्या समोर येतात ना तेव्हा खेळण्याची जी चुरस असते ना ती वेगळीच मजा आहे. साहिल आणि गणेश आघाडीची जोडी. दोन्ही फलंदाजांकडे आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांचा अंदाज सारखाच आहे. दोन्ही फलंदाजांनी 2-2 बॉल घेतलेत आणि धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 11 धावा धावफलकावरती. ओ आताचा फटका. धावसंख्या धावफलकावरती 15. धावसंख्या आता मात्र खऱ्या अर्थाने चांगल्या दिशेने प्रवास करत असताना चांगली सुरुवात टीम मातोश्री 11 संघाची. टॉस जरूर आपल्या बाजूला लागलं नाहीये. भाग्य आपल्या बाजूने लागलं नाही पण टॅलेंटच्या जोरावरती स्कोरबोर्ड फुलवण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटर्सने केला. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 3 बाउंड्रीज 3 सिंगल च्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 16 धावा धावफलकावरती 3 बाउंड्रीज 3 सिंगल 1 वाईट बॉल असा पहिल्या षटकाचा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतो. ओमकारच्या अगेन्स्ट चांगल्या धावा एकवटल्यात. 16 धावा बनवल्यात. चला 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायचे सर. कॅप्टन लक्ष द्या अन्यथा एक खेळाडू सर्कल मध्ये येतो. पहिल्या इनिंग मध्ये नाही पण दुसऱ्या इनिंग मध्ये नक्कीच ते महागात पडतं. दोन्ही फलंदाजांना फलंदाजी युनिट असू देत किंवा
बॉलिंग युनिट असू देत. 16 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज सायमन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो. अंपायरचा सिग्नल आलाय तो म्हणजे नो बॉल. अंपायर इंटरेस्टेड आहेत या बॉलवरती. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. फलंदाजाने या चेंडू सोबत कोणतीही चिडछाड करण्याचा इरादा त्याने ठरवला, कारण की फ्रीची धाव जर मिळते, स्कोरबोर्ड जर पुढे सरकतं आणि गोलंदाजाचं मनोबल जर ढासळतंय, ते खाली येतंय, तर आपल्याला ही एक्स्ट्राची धाव पुरेशी आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17. स्कोरबोर्ड 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय अवघ्या दुसऱ्या षटकामध्येच. आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. खेळाडू मात्र तैनात आहे. शॉर्ट लेगला बीट केलंय. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने सीमा रेषेच्या बाहेर. धावामधील 4 चौकार. ट्वेंटी 21 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज सायमन. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय साहिल. ओ अजून एक चांगला फटका. आविष्कारी स्ट्रोक, इनोव्हेटिव्ह स्ट्रोक. आधी मात्र शफल झाले फलंदाज स्टंपच्या दिशेने. आधी मात्र थोडासा स्टान्स घेतला, त्यानंतर बाहेर आले आणि अखेरच्या षटकाला बॅटचा फक्त चेहरा खुला केला. पुढचा बॉल देखील त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज जणू काही त्याच इराद्याने मैदानामध्ये उतरलेत. जशी स्ट्राईक होते तसा नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज स्ट्राईक वरती येतोय, तो मात्र तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. त्याच फटक्यांचा ऍक्शन रिप्ले, फक्त फलंदाज बदलतो, अंदाज मात्र त्यांचा बदलत नाहीये. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23. पहिलं सत्र मैदानामध्ये सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा प्रवास अजूनही कंप्लीट झाला नाहीये. ओ लाजवाब स्ट्रोक. अजून एक चांगला फटका. साहिलने आता मात्र हे मैदानाचा अभ्यास केलाय आणि अभ्यास करत असताना चांगली फटकेबाजी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत दुसरं षटकच सुरू आहे आणि दुसऱ्या षटकापर्यंत मैदानाच्या चारी बाजूने खेळण्याचं त्याचं सौंदर्य सर्वांनी पाहिलंय. चांगल्या प्रश्नांची उत्तरं इथे मात्र दिली आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत का, त्याचं उदाहरण आमच्या स्क्रीनवरती. या चमचमत्या ट्रॉफीज, या ट्रॉफींसाठी ही लढाई आहे. 24 संघ खेळत आहेत एका मैदानावरती, एका जिद्दीने, एका लक्ष्यासाठी. आर या पारची ही लढाई आहे. नॉकआउट स्टेज आहे. प्रत्येक मॅच इम्पॉर्टंट. हो आता मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आता नशिबाची साथ मिळाली एका फलंदाजाला. साथ जर मिळाली तर क्या बात. नशीब देखील फलंदाजाच्या बाजूने. धावामितीच्या खेळाडू तिथे तैनात होता, त्याने मात्र प्रयत्न केला नाही चेंडू अडवण्यासाठी देखील. कदाचित मिळाला नसता देखील, पण प्रयत्न करणं फार गरजेचं होतं. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 31. मातोश्री 11च्या फलंदाजांसमोर काहीतरी वेगळं करावं लागेल. एक नवीन प्रयोग आणावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. चेंडू इथे मात्र वळतोय. एक धाव इथं मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 32. जॉर्ज 11 कल्याण आणि त्यांना फाईट करणारा संघ आहे साई गणेश कल्याण. दोनों टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा.
32 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज विनीत स्ट्राइक वरती, मॅन इन फॉर्म साहिल. चांगले फटके आपल्याला साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. काही आविष्कारी स्ट्रोक जे गोलंदाजाला स्वीकार नव्हते, पण फलंदाजी करणाऱ्या बटालियनला ते मात्र हवे हवेसे वाटत. अजून एक आविष्कारी स्ट्रोक, क्या बात है. हा असे फटके खेळतोय, गोलंदाजाला झटके लागतात, गोलंदाजाची झोप उडते, प्रेक्षकांना आनंदित करतो, मंत्रमुग्ध करतो. खेळाचं क्रिकेट, या खेळाचं मादक सौंदर्य दाखवतोय फलंदाज साहिल. मातोश्री 11 संघाचा आघाडीचा फलंदाज समोरच्या संघाच्या गोलंदाजी युनिटला बिघाडीसाठी भाग पाडलाय, पिछाडीवरती सोडलाय, माघारी पाठवलंय, दबाव टाकलाय पहिल्याच सत्रामध्ये. इथे मात्र अजून एक चांगला फटका आणि या चौकारासोबत धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगाने पुढे सरकत असताना 40 धावा धावफलकावरती. 40 धावा आतापर्यंत झाल्यात मातोश्री 11 संघाचे. आपण जर विचार केला तर ज्याप्रमाणे धावा बनवतोय साहिल आणि गणेश, दुसऱ्या सत्रामध्ये बॉलिंग युनिटला एक चांगला इन्शुरन्स मिळतोय धावांच्या रूपात. 40 धावा झाल्यात म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये जर तुमच्याकडे धावांचं इन्शुरन्स असेल तर तुम्ही चांगल्या प्रमाणात गोलंदाजी करू शकतात. सिक्युरिटी तुमच्या सोबत आहे, धावांची सिक्युरिटी आहे. विकेट देखील अजून गेली नाही, इथून रिस्क घेऊ शकतात फलंदाज. धावसंख्या धावफलकावरती 42-42. साई गणेश कल्याण आणि जॉर्ज 11 कल्याण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन मित्रांनो, कल्याणच्या खेळाडूंना इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे पूर्णपणे माहिती आहे, कारण की त्यांच्या विभागामध्ये देखील इनिंग ब्रेकमध्येच टॉस होतो. त्यामुळे विनंती करतोय तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित व्हा. धावसंख्या धावफलकावरती 43. धावांचा वेग आता मात्र वेगाने पुढे सरकतो. मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी करणारी टीम चांगली प्रभावी ठरली आणि या दुसऱ्या मॅचमध्ये अचानक खेळपट्टीने असा रंग बदलला, मातोश्री 11चे फलंदाज अक्षरशः तुटून पडलेत अजिंक्य साई 11च्या गोलंदाजांवरती. आता मात्र चेंडू सरळ सोडून दिलाय. एक धाव इथून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 45. 5 चेंडू आतापर्यंत झालेत, 45 धावा धावफलकावरती लागल्यात. नेक्स्ट टीमचे दोन्ही कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट व्हा, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल मित्रांनो. पहा डोंबिवलीमध्ये आता सध्या तरी जो असोसिएशनने नियम बनवलाय, डोंबिवली दिवा असोसिएशनने, त्या टर्म्स अँड कंडिशन आता मात्र प्रत्येक संघांवरती ते अप्लाय आहेत. डोंबिवलीमध्ये तर असा देखील नियम आलाय की एक खेळाडू ज्या संघामध्ये खेळतोय त्याच संघामध्ये त्याला खेळावं लागेल. जर त्याने संघ बदलला तर त्याला मात्र 2 वर्षांसाठी बॅन आहे. डोंबिवलीमध्ये आता मात्र क्रिकेटची एक मोठी नियमावली आली आहे. त्यामुळे विनंती करतोय, पॅनल्टीला तुम्हाला देखील सामोरं जावंच लागेल. क्रिकेटचे काही रूल्स आहेत ते तुम्हाला फॉलो करणं फार गरजेचं. धावा धावफलकावरती त्या म्हणजेच 46. 12 मिनिटांचा वेळ कंप्लीट झाला, त्यामुळे एक खेळाडू आता मात्र आतमध्ये येईल आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला अजून एक ऍडव्हान्टेज मिळेल. आधीच मात्र जिथे मोठ्या मोठ्या पॉकेट्स आहेत त्याच भरण्याचा प्रयत्न बॅटिंग युनिटच्या माध्यमातून सुरू आहे आणि आता मात्र एक खेळाडू आतमध्ये आल्यानंतर सोने पे सुहागा. हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. जॉर्ज 11 टीमचे कॅप्टन रोहन उपस्थित आहेत. रोहन, या टॉस साठी नुकताच बाईक देखील मिळाली आहे. जितकी चांगली बॅटिंग, जितक्या चांगल्या रफ्तारने तुम्ही बॅटिंग केली होती तितक्याच रफ्तारने आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच पोहोचा.
ओ आताचा फटका, पवेलियनचा रस्ता मोकळा, फलंदाजाला माघारी पाठवलंय, विकेट मिळालं अंतिम क्षणाला. इथे मात्र गेर वाढवण्याचा प्रयत्न, स्कोरबोर्ड वाढवण्याचा प्रयत्न. 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करणार आहे परफेक्ट ट्रिप प्लॅनरचे सर्वे सर्वा आदरणीय सन्माननीय स्वप्नीलजी महाडेश्वर साहेब, साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहोत आणि ज्यांच्या शुभ हस्ते टॉस इथे मात्र केला जातो. क्रिकेटचा प्रवास तर तुमचा जबरदस्त आहे, पण तुम्हाला जर आउट ऑफ स्टेशन कुठेही प्रवास करायचा आहे आणि तुम्हाला जर हक्काचा माणूस हवाय, चांगलं मॅनेजमेंट हवंय आणि शेवटपर्यंत तुमच्या प्रवासासोबत तुम्हाला हक्काचा साथीदार हवाय, तर स्वप्नील महाडेश्वर साहेबांशी तुम्ही संपर्क साधा. परफेक्ट ट्रिप प्लॅनर, त्यांच्या माध्यमातून चांगले पॅकेजेस तुम्हाला मिळतील. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. आपल्या माणसांना पुढे आणणं फार गरजेचं आहे. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र फुल लेन्सचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, खेळाडूने ओंजळ तर पसरवली होती, पण त्याच्या ओंजळीतून चेंडू निसटलाय. धावा धावफलकावरती 4 या चौकाराच्या मदतीने संघाचं सांघिक अर्धशतक कंप्लीट झाले. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 51-51. ओ अजून एक चांगला फटका. धावा धावफलकावरती 55. बाय वन गेट वन फ्रीची ऑफर सुरू आहे. एक चौकारानंतर लगेचच दुसरा चौकार देखील आलाय. अजिंक्य साई 11 संघाचे गोलंदाज विचार करतायत की फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजांना थांबवायचं कसं. ओव्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, अजून एक चांगला फटका. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकच धावेवरती तर थोडंसं करेक्शन आम्ही करत आहोत. स्कोरबोर्ड मध्ये थोडीशी वाढ होते. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात तर म्हणजेच 57. चला आपण टॉस इथे मात्र झालेला आहे. टॉस झालाय तर बघूयात आपण दुसऱ्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं चांगला खेळ, चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी. गोलंदाजांना चांगला घाम फुटला, चांगला काम काढला फलंदाजाने. पण आता मात्र दुसऱ्या डावामध्ये उत्तरार्धामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल त्याचं उत्तर अजूनही येणं बाकी आहे. 58 धावांचा जर पाठलाग तुम्हाला करायचा तर सुरुवातीलाच आक्रमक रूप, रौद्र रूपात तुम्हाला यावं लागेल, थोडंसं झगडावं लागेल आणि जो चेंडू आपल्या रेषेत नाहीये त्याला आपल्या रेषेत आणणं फार गरजेचं आहे. आता मात्र आपला झोन बनवावा लागेल आणि त्यानुसार फलंदाजी करावी लागेल. 58चं टार्गेट खूप मोठं टार्गेट आहे. 24 चेंडूंमध्ये 58 करायच्यात, पण या मैदानावरती 58 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्यात आणि या स्पर्धेमध्ये देखील पाहिल्यात. आज स्पेशली सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर शनिवारचा सूर्योदय झाला. अनेक साऱ्या संघांनी स्वप्न पाहिलं की ही स्पर्धा जिंकायची, खुल्या डोळ्यांनी हे स्वप्न पाहिलंय. पण आपण जर पाहिलं तर पहिल्या पूलमधून खल्लास 3-2-1-4 संघ पुढे सरकलाय चांगला खेळाच्या जोरावरती आणि चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. एक बॅलन्स टीम आज त्यांची पाहायला मिळाली. काही खेळाडू अनुपस्थित होते तरी देखील आपल्या खेळाच्या जोरावरती ऋषभ असेल, रुचित असेल,
चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली बॅलन्स टीम आज पाहायला मिळाली खल्लास 3214 संघाची. तर वळूयात मैदानामध्ये, जिथे मात्र 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी शुभम आणि संतोष ही जोडी. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे, तर सरळ बॅटने नाही तर उलट बॅटने धावा बनवण्याचा पहिल्याच बॉलवरती प्रयत्न फलंदाजाच्या रेषेमध्ये हा बॉल नव्हता, पण व्यवस्थित क्रीजच्या देखील लाईन मध्ये नव्हता, लाईन पासून दूर. पहिलाच बॉल वाईड, एक्स्ट्रा रन. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क आणि चौकार देण्यासाठी तो संपर्क पुरेसा होता. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील 4, चौकार. 5 धावा धावफलकावरती. 58 धावांचा पाठलाग जर तुम्हाला करायचा आहे, तर तुमच्याकडे प्रचंड मोठा विस्फोट करण्यासाठी तितकाच मोठा दारुगोळा असणं देखील तितकंच गरजेचं आहे. छोट्या मोठ्या फटाक्यांनी हे टोटल चेस होणार नाहीये. तुम्हाला समोरच्या टीमवरती प्रेशर तर टाकावं लागेल, थोडी हाणामारी करावी लागेल, थोडंसं दबाव टाकावं लागेल, थोडे क्वेश्चन्स तुम्हाला विचारावे लागतील. आणि त्याच प्रयत्नामध्ये हे दोन्ही बॅटर देखील दिसतात. त्यात इच्छेने मैदानामध्ये उतरलेत. गोलंदाजाने निराश केले, पण फलंदाजी करत असताना आम्ही कमाल दाखवू. पण सध्या तरी गोलंदाज धमाल करतोय, चांगली गोलंदाजी. चौकार आला, त्यानंतर लाईन लेंथ मध्ये सुधार करतोय आणि धावा धावफलकावरती 6. इथे मात्र लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल येईल तो म्हणजे व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आता मात्र स्टेप आउट झाले होते फलंदाज. हे गोलंदाजाने पाहिलं, अधिक वेगाने फेकण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ सोडून दिला. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जोडले जातात. धावसंख्या धावफलकावरती 7. इथे मात्र सरळ बॅटने प्रचंड ताकदीने खेळलेला हा स्ट्रोक, चेंडू सरळ साइड स्क्रीनला ढळकतोय. धाव मिळतील 4, चौकाराच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती 11. आज चौकार ठळकपणे दिसतोय. दोन्ही बॅटर्स तशीच सुरुवात, दोन्ही सत्र पॉवरफुल इनिंग आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे मात्र तैनात आहे कव्हर रिजन मध्ये. 1 धाव तो
स्कोरबोर्ड अचानक कासवाच्या गतीने पुढे चाललाय. 16 धावा धावफलकावरती. 58चा पाठलाग करायचा आहे. तर आता मात्र गिअरची गाडी देखील नाही, ऑटो कार हवी आहे. ऍक्सिलेटर वरती पायच ठेवायचा आहे आणि सरळ सुटायचं आहे. ऑटो वर्ल्डचा जमाना देखील आहे. गिअरच्या गाड्या आता फार कमी पाहायला मिळतात. आताचा चेंडू अनिकेत सोगम, नो बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती 18. 18 धावा धावफलकावरती. अजून जिंकण्यासाठी 40 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज अमित दुसरं षटक प्रगतीपथावर. इथे मात्र चेंडू सरळ सोडून दिलाय. अंपायरचा सिग्नल येतो म्हणजे व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. धावसंख्या धावफलकावरती 19. 58चा पाठलाग करतो अजिंक्य साई 11 टीम. मातोश्री 11चा गोलंदाज तयार. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला जो खेळाडू आहे तो मात्र आधीच मूव्ह झाला होता. या फटक्यासाठी आधीच फिरला होता. चेंडूचा पाठलाग केला आणि त्याच्या सरळ हातामध्ये चेंडू आलाय. एक धाव तो मात्र मेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने. 19 धावा धावफलकावरती. ओ जबरदस्त, चांगला फटका. 58 धावांचा पाठलाग जर तुम्हाला करायचा आहे तर अशा प्रकारचे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील. धावा धावफलकावरती 23-23. धावा धावफलकावरती 24 आहेत. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. अशाच प्रकारे तुम्हाला फाईट करावी लागेल. मॅचच्या शेवटी प्रगती पुस्तकावरती या मॅचचं जेव्हा निघेल तेव्हा तुमची श्रेणी कोणती दर्जाची आहे हे देखील तितकंच पाहण्याचं योग्य असेल. या मॅचचा रिपोर्ट कार्ड पहिल्या सत्रामध्ये जरूर मातोश्री 11 संघ चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पण या डावामध्ये देखील तसाच पाठलाग सुरू आहे. इथे आताचा चेंडू थोडासा हळुवार पद्धतीने टाकला. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि अर्ध्या रस्त्यावरूनच परतीचा प्रवास साधावा लागेल. अजून एक विकेटचं पतन. धक्का लागतोय तो म्हणजेच टीम अजिंक्य साई 11 संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 25-25. गोलंदाज ऋतुंजय. बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. स्ट्राईक वरती फलंदाज ओमकार. ओमकार थोडासा स्ट्रगल करतोय. त्याला आपल्या श्रेणीमध्ये थोडासा बदलाव आणावा लागेल. थोडासा क्लास दाखवावा लागेल. थोडेसे रिस्क घ्यावे लागतील. एक चांगला ट्रेड निवडणं गरजेचं आहे. एक चांगला फटका तुमचा आत्मविश्वास वाढवेल. त्यानंतर आपण स्कोरबोर्ड वरती अधिक वेगाने धावांचा पाठलाग करू शकतो. हे विसरता कामा नये. आपण धावांचा पाठलाग करतोय त्यामुळे डॉट बॉलचं पर्सेंटेज आपल्याला कमी करावा लागेल. इथे मात्र आविष्कारी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. एक वेगळा स्ट्रोक. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा स्ट्रोक सातत्याने पाहायला मिळतो. स्टेप आउट होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. कारण की फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न आपल्याला अंडरआर्म क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळतो. टायमिंग वरती फोकस केलं जातं. धावसंख्या धावफलकावरती 27. ऋतुंजय चांगली गोलंदाजी करतोय. क्लीन बोल्ड. स्टंप डिस्को करत असताना इकडून तिकडे स्टंप फिरतायत आणि इथे मात्र मिळाली विकेट.
ऋतुंजय चांगली गोलंदाजी करतो. तिसऱ्या षटकामध्ये ऋतुंजयची निवड केली आहे. चला थोडंसं स्पीड अप करा, थोडंसं फास्ट घ्या. अजून 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. 3 सामने कव्हर करायचे आहेत. प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. प्रेक्षकांना देखील चांगली मॅच पाहायची आहेत, फॉलो करतायत सकाळपासून या स्पर्धेला. ऑनलाईन प्रेक्षक देखील आणि इथे फिजिकली देखील बरेचसे प्रेक्षक उपस्थित आहेत. पुढच्या मॅचमध्ये मी म्हणेन सगळ्यांचा खेळ थांबेल, आजूबाजूचा सराव देखील थांबेल, कारण की 2 चांगले संघ एकाच विभागातील एकमेकांच्या समोर येतील. 28 झाला, 30 पाहिजेत. अरे 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. जॉर्ज 11 कल्याण विपक्ष आताचा बॉल देखील जबरदस्त. फलंदाज येथे मात्र बाद होतोय. पूर्णपणे संमोहित केलंय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. सुरुवातीला फलंदाजी करत असताना आपल्या फलंदाजीचं मादक सौंदर्य दाखवलं आणि दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना आपल्या हातांची जादू, गोलंदाजाला लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट वळवण्याची जी त्यांची क्षमता आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली मॅच दोन्ही संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यानंतरची मॅच देखील तितकीच चांगली आहे. प्रेक्षकांना कुठेही जाऊ नका, पाहत राहा मोरिया चषक, कारण की मोरिया चषक प्रेक्षकांसाठी या चांगल्या मॅचेस घेऊन आलाय. नेक्स्ट मॅच जबरदस्त असेल, एक चांगला ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, धाव मिळेल ती फक्त एकच. वाताचा चेंडू आपण पाहूयात. फलंदाजाने तर सोडून दिलाय आणि अंपायरचा सिग्नल देखील येतोय, तो म्हणजे वाईड बॉल, एक्स्ट्रा रन इथे मात्र खात्यामध्ये जोडले जातात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 32. एकच रन इथून मात्र मिळेल. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू, जवळजवळ हा सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम मातोश्री 11 संघाने. अभिनंदन टीम अँड हार्ड लक. अजिंक्य साई 11 टीम, पण तुम्ही इथे मात्र डोंबिवली विभागामध्ये आलात, तुमचा प्रवेश आणि मोरिया चषक मध्ये तुमची उपस्थिती, त्यामुळे तुमच्या उपस्थितीला आम्ही आभार व्यक्त करतो. तुमचा चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळाला, जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अखेरच्या क्षणाला परास्त जरूर झाले, पण प्रेक्षकांची मात्र मनं जिंकली. ज्याप्रमाणे तुम्ही फाईट दिलीत, पण आता खऱ्या अर्थाने एक चांगली मॅच, एक चांगली भिडण आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा एकाच विभागाचे 2 संघ एकमेकांच्या समोर येतात तेव्हा ती चुरस पाहायला मिळते, कारण की आपल्याच विभागातील खेळाडूंचे डावपेच सर्व काही सर्वांना माहीत असतात.